आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशाप्रकारे अजून ऑग्युमेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशाप्रकारे वाढवू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आत्तापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहेत हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगरवासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशाप्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशाप्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवू, सगळ्या गोष्टी करू आणि स्टेपवाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे. त्यानंतर आता ESICमध्ये आहे आपण. या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे याला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जे जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल ह्याच्यामध्ये चर्चा झाली. ह्याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरीज झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESICमध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मेटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे हा काम चालू राहील. त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील, म्हणजे एकंदरीत या उल्हासनगरच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 400 बेडची सुविधा जी आहे ती भविष्यामध्ये कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आज या ठिकाणी डिस्कशन झालं आणि ते फ्रुटफुल डिस्कशन झालं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 250 ते 300 बेड कसं सुरू होईल विथ ऑल द फॅसिलिटीज याच्यावरती जे आहे शासन असेल, मंत्री महोदय असतील, शिंदेसाहेब असतील, हे आम्ही लोक काम करू आणि 6 महिन्यामध्ये हे ESIC हॉस्पिटल जे आहे हे टर्शरी केअर म्हणून सुरू करू. विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली. या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे. पेशंटचा फ्लो प्रचंड आहे
तो साहजिकच पेशंटच्या फ्लोप्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंतचं हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळीने एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटलसुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलची आत्ता असणारी 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवणं आणि केवळ सेकंडरीपर्यंत जातात टर्सरीच्या सगळ्या सेवासुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाली हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत, निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूदसुद्धा करायला पाहिजे. त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं. थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी केनीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं ऑलरेडी चालू आहे 200 बेडचं मॅटर्निटी की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सगळ्या सुविधासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPDCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.